नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींना कव्हर करणार आहोत ज्यांनी 31 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरवर अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले कव्हर करूया त्या कंपनींना ज्यांनी स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे. तर ती कंपनी आहे जे टपारिया प्रोजेक्ट्स लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 26.48 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 42.90 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -20.50% आणि याने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया अशा कंपनींबद्दल ज्यांनी बोनसवर अपडेट दिले आहे. तर ती कंपनी आहे NBCC इंडिया लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 186.60 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 33,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 253.74% आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 7 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया एक्झिटा कॉटन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 24.14 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 632.63 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 21.92% आणि या कंपनीने 1:3च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 3 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 3 शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया अशा कंपनींबद्दल ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,462 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -15.47% आणि या कंपनीने 5.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया HBL पॉवर सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 626 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 128.22% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया एशियन स्टार कंपनी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 860 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 11.25% आणि याने 1.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया WSFX ग्लोबल पे लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 110.05 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 134.90 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 108.07% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 278.40 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 56,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 264.40% आणि या कंपनीने 2 रुपये 65 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया शिप ग्रॅव्हिरेज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 168.60 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 103.69 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 38.31% आणि या कंपनीने 2 रुपये 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया
KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 907.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 211.72% आणि या कंपनीने 20 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 53.21 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -13.44% आणि या कंपनीने 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया KP एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 394 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 687.55 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 43.28% आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गुफिक बायोसायन्सेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 403.20 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 24.71% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 822.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 30.47% आणि या कंपनीने 60 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.